ही सुंदर फुलं आहेत श्रीकृष्णाच्या आवडत्या कदंब वृक्षाची. कदंब हा अत्यंत देखणा वृक्ष आहे. पावसाळ्यात हिरव्यागार पानांमध्ये गोल गोल चेंडूसारखी फुलं लगडलेली दिसली की या झाडाकडे नुसतं बघतच राहावंसं वाटतं. कदंबाला इंग्रजीत बर फ्लॉवर ट्री म्हणतात, तर त्याचं बॉटॅनिकल नाव आहे निओला मार्किया कदंबा. आपल्याला कदंबाचं जे गोल चेंडूसारखं फूल दिसतं ते खरं तर एकच फूल नसतं. ते एका गोल फुलामध्ये असंख्य छोटी छोटी फुलं एकत्र येऊन एक गोलाकार गुच्छ तयार करतात. त्यामुळे ते आपल्याला एक मोठं फूल असल्यासारखं दिसतं. थोडक्यात काय तर अनेक छोट्या फुलांचा बनलेला एक सर्क्युलर बुके म्हणजे एक कदंबाचं फूल. ही फुलं उमलली की त्याच्याकडे असंख्य फुलपाखरं आणि मधमाशा आकर्षित होतात. साहजिकच त्यांच्या मागे अनेक फ्लायकॅचर्स पण येतात. फुलांचा वरचा थर गळून गेल्यानंतर आतलं चेंडूसारखं फळ दिसायला लागतं. हे फळ पिकल्यावर केशरी रंगाचं होतं आणि चवीला थोडंसं आंबट असतं. पिकलेल्या फळांचा आस्वाद वानरं, पक्षी, वटवाघळं, खारी आणि अनेक प्राणीही घेतात. आपण सुद्धा ते फळ खाऊ शकतो. या फळामध्ये अगदी बारीक बारीक असंख्य बिया असतात, ज्या बियांपासून कदंबाची रोपं तयार करता येतात. कदंबाच्या फुलांचा सुगंध जितका मोहक तितकाच या वृक्षाचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही समृद्ध आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांपासून ते प्राचीन कदंब राजवंशाच्या इतिहासापर्यंत कदंब वृक्षाने भारतीय संस्कृतीत एक वेगळं स्थान निर्माण केलंय. असं म्हणतात की बालकृष्ण यमुनेच्या किनारी असलेल्या कदंब वृक्षाच्या फळांचा उपयोग चेंडू म्हणून करत असावा. दक्षिण भारतात कदंब वृक्षाला देवी पार्वती आणि भगवान मुरुगन यांच्या उपासनेतही विशेष महत्त्व आहे. तर आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला कदंबाचा हार अर्पण करण्याची परंपराही आहे. अशा प्रकारे संपूर्ण भारतभर कदंब वृक्षाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. परदेशी झाडं लावण्यापेक्षा शहरांमध्ये लावण्यासाठी हे झाड अतिशय योग्य आहे. कारण एकतर ते खूप लवकर मोठं होतं आणि वर्षभर हिरवगार असतं. शिवाय त्याला ही सुंदर फुलंही येतात. त्यामुळे सावली हवी असेल तर कदंब जरूर लावावा. आता एक मजेशीर गोष्ट म्हणजे कदंब, हळदू आणि कळम या तिन्ही झाडांची फुलं काहीशी सारखीच दिसतात. पण त्यांच्या पानांकडे नीट पाहिलं तर आपण त्यांना सहज वेगळं ओळखू शकतो. मी कळम आणि हळदूचा व्हिडिओ नंतर कधीतरी टाकेनच.